नियोजन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून 5 ऑगस्ट 2024 रोजी अधिकारी व कर्मचारी यांना भत्ते मंजूर करून त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। वाढ 8,000 रुपये ते 40,000 रुपयांपर्यंतची असल्याने याबाबत सविस्तर GR देखील निर्गमित झाला आहे। त्यामध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांना आणि किती भत्ता वाढ मिळणार आहे, किती मानधन वाढ मिळणार आहे, त्याचप्रमाणे झालेली वाढ लागू होण्यासाठी कोणत्या अटी आहेत इत्यादी सर्व माहिती सुद्धा दिलेली आहे, ज्याबाबत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, तर सर्वप्रथम अटी काय आहेत? मानधनाचे सुधारित दर सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून अंमलात येतील। यासाठी ऑक्टोबर ते मार्च या 6 महिन्यांच्या कालावधीत अधिकारी किंवा कर्मचारी यांची उपस्थिती किमान 75% असणे अनिवार्य आहे। जर उपस्थिती 50% असेल तर त्यानुसार 50% रक्कम अनुज्ञेय राहील। उपरोक्त रक्कम ठोक रकमेच्या स्वरूपात देण्यात येईल। तर मंजूर झालेली संपूर्ण मानधनाची रक्कम मिळण्यासाठी 75% उपस्थिती असणे कंपल्सरी आहे। जर 50% उपस्थिती असेल तर रक्कम अर्धीच मिळेल, म्हणजे 50%च दिली जाईल। त्यानंतर सदर अधिकारी किंवा कर्मचारी यांनी आपले काम समाधानकारकपणे पार पाडले आहे अशा संबंधित कक्षाच्या प्रभारी, सहसचिव किंवा उपसचिव यांच्या प्रमाणपत्राच्या अधीन राहून सदर भत्ते मंजूर केले जातील। म्हणजेच वाढलेले मानधन मिळण्यासाठी आता या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना त्यांनी त्यांचे काम समाधानकारकपणे केले आहे असे प्रमाणपत्र त्यांच्या विभागाच्या किंवा कक्षाच्या प्रभारी, सहसचिव किंवा उपसचिव यांच्याकडून प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे। आता कोणत्या पदाला आणि किती मानधन वाढ मिळणार आहे? सहसचिव किंवा उपसचिव असेल तर मानधनाचा दर आहे 40,000 रुपये। अवर सचिव, सहसंचालक असेल तर 25,000 रुपये। अपर मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव नियोजन यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक यांनासुद्धा 25,000 रुपये। कक्षा अधिकारी असल्यास 20,000 रुपये। संशोधन अधिकारी, निवड श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक यांच्यासाठी 17,000 रुपये मानधन असणार। सहाय्यक कक्ष अधिकारी किंवा सहाय्यक संशोधन अधिकारी किंवा निम्न श्रेणी लघुलेखक यांच्यासाठी 16,000 रुपये। लिपिक, टंकलेखक यांच्यासाठी 12,000 रुपये। वाहन चालक असल्यास 10,000 रुपये आणि शिपाई तसेच झेरॉक्स ऑपरेटर असेल तर 8,000 रुपये इतके मानधनाचे दर ठेवण्यात आले आहेत। आता कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना ही मानधन वाढ मिळणार आहे? तर मित्रांनो, नियोजन विभागातील अर्थसंकल्पीय कामकाजाशी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांना कराव्या लागणाऱ्या जादा कामकाजासाठी देण्यात येणाऱ्या मानधनाच्या दरामध्ये ही सुधारणा करण्यात आली असून त्यासाठी हा नवा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, ज्याची लिंक तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।